नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कोबीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता हा कोबी मी चिरून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी कोणते कोणते मसाले ॲड करणार आहे हे तुम्हाला मी सांगत आहे. चला तर आपण त्यामध्ये आता मी काय काय टाकणार आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. यासाठी तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता त्यामध्ये मी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकणार आहे. आणि आता अजूनही त्यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे. तर बघा तुम्ही पुढे आता मी त्यामध्ये काय काय टाकत आहे. आता कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेला आहे, आपला कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी आणखीन काही मसाले टाकते हे तुम्ही बघा. आता त्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला. चला तर मग आपण आता गॅसवर एक स्टीलची कढई ठेवणार आहोत आणि आता आपली भाजी तयार करून घेणार आहोत. चला मैत्रिणींनो, आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. आता एक कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घेतलेली आहे. जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकलेला आहे. आता कढीपत्ता टाकल्यानंतर जे सर्व मसाले काढले आहे ते आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता आपण ते व्यवस्थित हलवून घेतले आहे. आता त्यामध्ये आपण कोबी सुरुवातीला थोडा कोबी टाकून हलवून घ्यायचं, कारण नाही तर मग मसाले जळून जातात. त्यामुळं पटकन थोडा कोबी टाकून ती व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये सर्व राहिलेला कोबी टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये सर्व राहिलेला कोबी टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता राहिलेला कोबी त्यात टाकून घेऊया. आता आपण कोबी टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आणि आता सर्व व्यवस्थित हलवून घेऊया. आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया. आता परत भाजी अशी व्यवस्थित एकसारखी हलवून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखी हलवून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर टाकून घेऊया. मग कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित ती हलवून घ्यायची आणि त्याच्यावर आपण एक झाकण ठेवू. आता हे सर्व आपण व्यवस्थित हलवून घेतले आहे ना. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ती शिजवून घेऊया. कोबी हा फार पटकन शिजतो आणि जास्त शिजलेला कोबीची भाजी ही चांगली लागत नाही. त्यामुळं कोबी हा नेहमी अर्धवटच शिजवून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींना, आता ही आपली कोबीची भाजी रेडी झाली आहे. मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे. तुम्हाला माझी कोबीची भाजी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर अशा प्रकारे आता आपली ही कोबीची भाजी रेडी झाली आहे. धन्यवाद.